तुम्ही जर पूर्ण डेव्हलप एरियामध्ये फ्लॅट शोधत असाल, हायवे पासून अगदी जवळ पाहिजे असेल आणि स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल हे देखील तुम्हाला जवळ पाहिजे असेल तर हा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट. माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो. हा प्रोजेक्ट जत्रा हॉटेल जवळ पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. तर चला पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया. इथे तुम्हाला अलॉटेड पार्किंग मिळणार आहे, त्यासोबतच सिक्युरिटीसाठी CCTV कॅमेराज, लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, त्यासोबतच फायर फायटिंग सिस्टीम, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मिळणार आहे. इथे आपल्याला जॉन्सन कंपनीची ऑटोमॅटिक डोअर लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप देखील बघायला मिळते. त्याचे जे मेन डोअर आहेत त्याला आपल्याला वुडन टेक्स्चर देखील इथे बघायला मिळणार आहे. आता आपण बघणार आहोत सॅम्पल फ्लॅट 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा लिव्हिंग एरिया. लिव्हिंग एरिया तुम्ही बघू शकतात. आपल्याला याला लिव्हिंग एरियाला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते. इथे तुमचा सोफा अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील बसवू शकतात. हा प्रोजेक्ट आपला हायवे पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. इथून हायवे आपल्याला क्लिअरली विजिबल आहे. समोरच तुम्ही बघू शकतात मुंबई आग्रा हायवे आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच डीमार्ट देखील या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे. डीमार्टच्या समोर आपल्याला वसंतराव पवार मेडिकल कॉलेज देखील बघायला मिळतं. या प्रोजेक्ट पासून स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल अगदी जवळ आहे. आपल्याला ही बाल्कनी जी आहे ती पूर्ण एल शेप मध्ये बघायला मिळते. वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा लाईट देखील इथे बसून दिलेल्या आहेत. चला आपण आता पुढे जाऊया. इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिंग दिलेला आहे. इकडे आहे तुमचं कॉमन वॉशरूम, जिथे तुम्हाला बघायला मिळतं इंडियन टॉयलेट, आवश्यक प्लंबिंग फिटिंग्स इथे बसून दिलेले आहेत. शॉवर, डायव्हर्टर, सगळ्या काही गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. गिझरचे देखील पॉइंट्स आपल्याला इथे काढून दिलेले आहे. त्यासोबतच एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन देखील इथे करून दिलेला आहे. आणि हा आहे तुमचा किचन, जो की प्रशस्त असा आहे. इथे तुमचा डायनिंग टेबल देखील तुम्ही इथे अरेंज करू शकता. इथे छोटीशी रॅक देखील तुम्हाला दिलेली आहे. 2 प्लॅटफॉर्मचं किचन आपल्याला इथे बघायला मिळतं. राईट साईडला आहे सिंक, लेफ्ट साईडला सर्विंग प्लॅटफॉर्म, जिथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहे, ज्याचा यूज तुम्ही ओव्हन साठी, मिक्सर साठी करू शकतात. सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे देखील तुम्हाला वॉटर प्युरिफायर साठी देखील एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. समोर तुम्ही इथे तुमचं फ्रीज ठेवू शकतात. त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी तुम्हाला विंडो देखील दिलेली आहे आणि किचनला अटॅच आपल्याला ड्राय बाल्कनी देखील बघायला मिळते. ही आहे तुमची ड्राय बाल्कनी. बाल्कनी मधून आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकतात. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आपण हा प्रोजेक्ट बघत आहोत. बाल्कनीमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन साठी देखील पॉइंट काढून दिलेले आहे. त्यासोबतच नळ देखील इथे बसून दिलेला आहे. चला आपण आता नेक्स्ट आपल्या मास्टर बेडरूम कडे जाणार आहोत. हा आहे आपला फर्स्ट मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक नाही तर 2 विंडो बघायला मिळतात. क्रॉस व्हेंटिलेशन मध्ये विंडोला आपल्याला इथे सिटिंग साठी देखील एक्स्ट्रा स्पेस इथे बघायला मिळतो. स्लायडिंगची विंडो आहे, त्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे बघायला मिळते. खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसून दिलेल्या आहेत. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच वॉशरूम देखील आपल्याला बघायला मिळतं. वॉशरूम मध्ये आपल्याला सुंदर अशा टाइल्स, वॉश बेसिंग, शॉवर, डायव्हर्टर, हँगिंग कमोड आणि गिझरचे देखील पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत. चला आपण आता पुढच्या बेडरूम कडे जाऊया. हा आहे तुमचा सेकंड बेडरूम. या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस तुम्हाला इथे वापरण्यासाठी मिळणार आहे. व्हेंटिलेशन साठी तुम्हाला एक मोठी विंडो इथे बघायला मिळते. त्यामुळे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम जाणवणार नाही. इथे देखील विंडोला आपल्याला चांगला स्पेस इथे दिलेला आहे. चला आपण आता आपल्या शेवटच्या बेडरूम कडे जाणार आहोत. आणि हा आहे तुमचा थर्ड बेडरूम म्हणजेच लास्ट बेडरूम. सगळ्या बेडरूमच्या साईजेस स्टँडर्ड साईज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक रूमला आपल्याला व्हेंटिलेशन साठी विंडो बघायला मिळते. हा प्रोजेक्ट 2 रोड कॉर्नर असल्यामुळे आपल्याला दोन्ही साईडनी व्हेंटिलेशन प्रॉपर मिळणार आहे. आपण आता टेरेस वरचा व्ह्यू बघणार आहोत. आपण आता टेरेस वरती आलेलो आहोत. सुंदर अशी गार्डनिंग आपल्याला इथे टेरेस वरती करून दिलेली आहे. त्यासोबतच आपल्याला इथे RCC टँक देखील बघायला मिळते. फायर फायटिंग सिस्टीम देखील आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बसवून दिलेली आहे. समोरच तुम्हाला
मुंबई आग्रा हायवे बघायला मिळतो, जो की आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आपण हा प्रोजेक्ट बघत आहोत. डीमार्ट देखील आपल्याला या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावरती बघायला मिळणार आहे. त्यासोबतच मेडिकल कॉलेज देखील इथून स्पष्ट विजिबल आहे. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ तुम्हाला बघायला मिळतं. मेडिकल कॉलेजच्या पाठीमागेच मेट कॉलेज म्हणजेच भुजबळ नॉलेज सिटी देखील तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. केकेवाग ऍग्रिकल्चर स्कूल आणि कॉलेज आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अगदी जवळ बघायला मिळणार आहे. भाजीपाला मार्केट, शॉपिंग सेंटर, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून जवळ बघायला मिळणार आहे. जत्रा हॉटेलचा जवळपासचा एरिया, पूर्ण डेव्हलप एरिया तुम्ही बघू शकतात. पूर्ण डेव्हलप एरियामध्ये रेडी टू मूव्ह तुम्ही लगेच इथे राहायला येऊ शकतात असा प्रोजेक्ट आहे. आपण जो आता हा फ्लॅट बघितला हा 1450 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस फक्त 65 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.